ओके, सो काल आपण बघितलं फ्रोझन डेटा टाईप, राईट. त्याच्यानंतर आहे डिक्ट डेटा टाईप. डिक्ट डेटा टाईप. Okay, so if you want to represent a group of values as key value pairs, then we should go for dict data type. Okay, so आपल्याला की आणि त्याची व्हॅल्यू, म्हणजे सपोज रोल नंबर आहे आपला, क्लासरूम मध्ये कसं रोल नंबर 1 त्याचं नाव स्टुडंट नेम, रोल नंबर 2 स्टुडंट नेम, सो रोल नंबर म्हणजे की. ओके, आणि स्टुडंट नेम म्हणजे व्हॅल्यू, जसं कॉम्बिनेशन आहे ते रिप्रेझेंट करायसाठी काय वापरतो आपण, डिक्ट डेटा टाईप. ओके, सो लिहून घ्या. इफ यू वॉन्ट, आपण एक्झाम्पल बघू त्याचं. इफ यू वॉन्ट टू रिप्रेझेंट a group of values as key value pairs, then we use dict data type. Okay, for example, suppose D is equal to 101 बुधांक, comma 102 अक्षय, comma 103 प्रणव. Okay, so this is an example of dict data type. ओके, सो त्याच्यातले पॉइंट्स लिहून घ्या, आपण बघू अजून एक्स्ट्रा. डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. But values can be duplicated. म्हणजे 101 रिपीट नाही होणार इथं. ओके, सपोज अक्षय आहे तर अक्षय 2-3 वेळा तुम्ही लिहू शकता विथ सर्टन की. ओके, डिफरंट की, तिथे की काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. म्हणजे तुमचा रोल नंबर डिफरंट असू शकतो पण नाव सेम असू शकते. ओके, इफ वी आर ट्राइंग to insert an entry with duplicate key, then old value will be replaced by the new value. ओके, म्हणजे इथे तुम्ही या डिक्ट डेटा टाइप मध्ये सपोज डी या ऑब्जेक्ट मध्ये 101 सपोज कोणीतरी अक्षय 1 म्हणून सेव्ह केला तर काय होणार, इथं बुद्धांच्या ऐवजी काय येणार आहे, अक्षय 1 येणार आहे. ओके, सो that will replace the original value. Okay, so let us see the example. So D is an object of data type dict, so it will contain
values of key and value pairs. Okay, key and value pairs. So 101 is key. कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं 101 colon. Okay, first is बुद्धांक. This is the value. मग comma 102 अक्षय, comma 103 colon प्रणव. Okay, so this is dict data type. काय झालं? अच्छा, okay, and you can check the type of key, that is dict. Okay, type of D is dict, the data type is dict. त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट पॉइंट आहे, डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड. बरोबर आहे, डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड. अँड आपण जर की रिप्लेस केली म्हणजे अपडेट केली तर काय होणार, इथं ती रिप्लेस होणार आहे. ओके, सपोज इफ यू वांट टू एंटर समथिंग विथ the same key and a new value, then this original value will be replaced. Okay, so suppose मी replace केलं D 101, D काय रिप्लेस केलं 101 is equal to Sunny. Okay, suppose 101 equal to Sunny. आता सपोज तुम्ही डी डिस्प्ले केलं तर काय येणार आहे, रिप्लेस होणार आहे. ओके, काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. सो हे लिहून घ्या, डी इज इक्वल टू 101 से बुद्धांक, कॉमा 102 is Akshay and 103 is Pranav. आणि हे कर्ली ब्रेसेस मध्ये लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे, कर्ली ब्रेसेस मध्ये. राईट, आता सपोज तुम्ही डी ऑफ 101 म्हणजे 0th इंडेक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू काय केलं, सनीनं रिप्लेस केलं. ओके, सो जेव्हा तुम्ही डी डिस्प्ले करता म्हणजे डिस्प्ले डी, what you get is answer is into curly brackets 101 Sunny, 102 Akshay, 103 Pranav. Okay, so this is dict data type. लिहून झालं की सांगा. झालं सर. झालं सर. सर झालं. ओके,
So let us play with let us understand some more things. We can create empty dictionary. Okay, dict म्हणजे dictionary. So S is equal to, this can be your empty dictionary, and then you can add the key and values. Okay, म्हणजे S of A is equal to apple, त्याच्यानंतर S of B is equal to bat, so याच्यामध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे. सो this is same as displaying the dictionary. ओके, सो थोडक्यात तुमची काय झाली आहे, डिक्शनरी क्रिएट झाली आहे. सो इथं काय लिहिणार तुम्ही, we can create empty dictionary as follows. Suppose S is equal to, so this is, you have created the empty dictionary. Okay, आता तुम्ही काय करणार आहे, we can add key value pairs as follows. We can add key value pairs as follows. So पहिली की आहे A, त्याची व्हॅल्यू आहे ऍपल. दुसरी की आहे B, त्याची व्हॅल्यू आहे बॅट. And then if you print S, what you'll get is A colon apple comma B colon bat. Okay, so this is the output we'll get. So write a note, short note here. Dict is mutable. Dict is mutable. म्हणजे you can change the values. Okay, dict is mutable. आता त्याचं व्हॅल्यूजचं रूल्स काय आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, की आपण की दुसरी असू शकत नाही, जर त्याला काहीतरी व्हॅल्यू दिली आणि ऍड केली तर ओरिजिनल व्हॅल्यू रिप्लेस होती. व्हॅल्यूज सेम असू शकतात. ओके, व्हॅल्यूज कॅन डुप्लिकेट. त्याच्यानंतर डिक्ट इज म्युटेबल अँड ऑर्डर वोंट बी प्रिझर्व्ड. अँड order won't be preserved. Order won't be preserved. Okay, so order doesn't matter here. Order doesn't matter. Like in case of set, जसं set आहे तसं इथं काय, order doesn't matter. म्हणजे जे व्हॅल्यूज आहेत की पेअर्सच्या त्या पुढे मागे होऊ शकतात. ओके, ओके, लिहून झालं की सांगा.
झालं सर. झालं सर. ओके, सो एक जनरल नोट लिहून घ्या. राईट अ जनरल नोट. In general, we can use bytes and byte array, data types to represent binary information like images, videos, files, etc. ओके, सो हे इमेजेस आणि व्हिडिओज आपण कशामध्ये जास्त वापरतो? आपण बाइट्स आणि बाइट अरे डेटा टाइप मध्ये वापरतो. ओके, त्याच्यानंतर लिहून घ्या इन पायथन 2 long data type is available. Long data type is available. Long data type is available. But in Python 3, it is not available. It is not available, and we can represent long values also by using int data type. ओके, सो जो स्टोरेज साइज काय असतो लॉंगचा 8 बाइट्स असतो. ओके, 8 बाइट्स. सो दिस इज अ व्हेरी लार्ज नंबर. त्याची रेंज असती, तुम्हाला जर त्याची रेंज पाहिजे तर ही रेंज आहे त्याची लॉंगची -922337203685477 to 9223372 ओके, सो याची रेंज कुठून कुठे आहे ते तुम्हाला कळते. म्हणजे एवढा नंबर आपण काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. सपोज मल्टिप्लिकेशन आहे दोन मोठ्या नंबरशी, तर या रेंज मधल्या नंबर्स मध्ये आपण काय करू शकतो? डेटा स्टोअर करू शकतो, एवढा मोठा नंबर. ओके, आता 8 बाइट्स म्हणजे किती बिट झाले? 64 बिट झाले. म्हणजे 2�64 एवढे काय नंबर्स काय करू शकणार आहे आपण?
स्टोअर करू शकणार आहे 2⁻64. तर हे जे नंबर्स तुम्ही बघितले, दिस नेगेटिव्ह टू 0 आणि हे एवढे, तर ते किती येतात? 2⁻64 येतात. ओके. आणि आता आपल्याला एवढं त्याची काळजी करायची गरज नाही, आपण फक्त इंट वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? इंट वापरायचं आहे. म्हणजे नंबर कुठलाही असो, आपण फक्त काय वापरायचं आहे? इंट वापरायचं आहे. थर्ड, in Python there is no char data type. ओके. जसं सी मध्ये कॅरेक्टर असतोय, ओके, जसं कॅरेक्टर आहे तसं इथं काय आहे? देर इज नो कॅर डेटा टाइप. and there is string. Okay, so hence we can represent char values म्हणजे ABCD. ओके. सो तुम्हाला याच्यामध्ये सपोज कॅरेक्टर सी मध्ये रिप्रेझेंट करायचं असतं तर तुम्ही कसं केलं असतं? कॅर सी लिहिलं असतं. ओके. पण इथे तुम्हाला STRC पण लिहू शकता. सो hence we can represent char values also by using string type. char च्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकता? स्ट्रिंग वापरू शकता. झालं लिहून? येस सर. यस सर. कोण राहिलं अजून? झालं सर, झालं. झालं. ओके. ओके. सो तुम्हाला इथं कॅर डेटा टाइपची गरज पडणार नाही आणि दुसरी गोष्ट लॉंग ची गरज पडणार नाही. तुम्ही सगळं इंट मध्ये रिप्रेझेंट करू शकता. So next is none data type. Next is none data type. Okay, so none means nothing, right? None means nothing or no value associated or no value associated. Okay, so if the value is not available, if the value is not available, then to handle such type of cases, none is introduced. None is introduced. Okay, so it is something like null value in Java. It is something like
null value कसं जावा मध्ये कसं नल आहे तसं इकडे काय नन आहे नन. So for example, suppose I am writing I am defining a function m1, okay, and say a is equal to 10. आता सपोज तुम्ही प्रिंट केलं प्रिंट m1 तर आन्सर काय येणार आहे नन. ओके, नल व्हॅल्यू. आन्सर काय येणार आहे नल व्हॅल्यू. Okay, so let us check. DEF, suppose M1 and this is null. A is equal to 10. Okay, and you print M1 so it should print none, but it is printing error. We have written the program correctly. Okay, name M1 is not defined. Let us take some other name. Say M, just M. And again print M none. Okay, so इथं M1M काही घ्या तुम्ही, इथं डबल एंटर मारायला पाहिजे होतं, कंट्रोल सी दाबलेलं मी. ओके, सो प्रोग्राम पूर्ण झाला नव्हता. दॅट वे दॅट इज अ कीबोर्ड इंटरप्ट आलेला, त्यामुळं प्रिंट करत नव्हतं. सो नाउ दॅट यू हॅव अंडरस्टूड इट इज ऑफ टाइप नन. देयर इज नो व्हॅल्यू इनसाइड. ओके, पॅरामीटर नाही फंक्शनला पास केलेला, सो द व्हॅल्यू इज नन. व्हॅल्यू इज नन. हे लिहून झालं असेल तर सांगा, आपण पुढे जाऊ. झालंय सर. झालं सर. झालं सर. Okay, so next point is escape characters. Next point is escape characters. त्याचं हे लिहून घ्या, in string literals म्हणजे व्हॅल्यूज, स्ट्रिंग व्हॅल्यूज, we can use escape characters. We can use escape characters to associate a special meaning, to associate
a special meaning. Okay, so example, say s is equal to say पुणे स्लॅश एन. ओके, आता इथं एस्केप कॅरेक्टर कुठला वापरलाय, स्लॅश एन, आणि मी नंतर लिहितो इंडिया. ओके, सो इफ यू प्रिंट एस तर तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे, पुणे मिळणार आहे, आणि स्लॅश एन म्हणजे नेक्स्ट लाईनला इंडिया प्रिंट होणार. नेक्स्ट लाईनला काय होणार आहे, इंडिया प्रिंट होणार. ओके, सो हे सोपं आहे. नेक्स्ट इज सपोज एस इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये पुणे स्लॅश टी इंडिया. सो जेव्हा तुम्ही प्रिंट एस लिहिता, इफ यू प्रिंट एस तर तुम्हाला काय मिळणार आहे, पुणे आणि एक स्पेस मिळणार आहे, टॅब. ओके, टॅब दाबता ना तुम्ही, स्पेस बार नाही, टॅब. सो इथं काय होणार आहे, एक टॅबची व्हॅल्यू, टॅब एवढा इथं स्पेस येणार आहे, आणि मग इंडिया येणार आहे. ओके, सो इथं काय आहे, बॅकस्लॅश एन बॅकस्लॅश टी. सो इथं येणार आहे टॅब. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. दिस इज सिम्बॉल s is equal to this is. ओके, ही एक स्ट्रिंग झाली, आणि पुढं सिम्बॉल एक स्ट्रिंग झाली. दिस इज सिम्बॉल. सो जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार आहे. ओके, काय येणार आहे, एरर येणार आहे. सो एरर काय येणार आहे, फाईल stdin, line 1, syntax error. Invalid syntax. Okay, so how will you write this correctly? हे कसं लिहिणार व्यवस्थित, s is equal to this is मग एक बॅकस्लॅश आणि मग सिम्बॉल, आणि मग जेव्हा तुम्ही प्रिंट एस करणार आहे तेव्हा तुम्हाला आउटपुट येणार आहे, this is symbol. ओके, सो आपण चेक करूया एकदा. s is equal to this is backslash
मग symbol and then print s. ओके, सो हे दोन काय झाले, कॅरेक्टर्स सेपरेट झाले. दोन कॅरेक्टर्स काय झाले, सेपरेट झाले. सर आउटपुट जर सेंटरला घ्यायचं असलं तर कोणती की येणार? आउटपुट काय पाहिजे, सेंटरवर घ्यायचं आउटपुट. कुठला आउटपुट? आपलं पुणे इंडिया आलं ना खाली, हा हा, ते मध्ये मध्ये पेजच्या सेंटरवर घ्यायचं मधोमध. तुला आपण असं आता बघ, मी लिहितो इथं s इक्वल टू पुणे स्लॅश टी, ओके, इंडिया, आणि प्रिंट एस. हा, आता बोल, तुला काय पाहिजे आउटपुट? सेंटरवर मध्ये पाहिजे सर. डिस्प्लेला सेंटर मध्ये पाहिजे. हा, डिस्प्लेला. हा, मग इथे टॅब ऍड करायचे याच्यामध्ये. तुला किती सेंटरला पाहिजे तेवढे टॅब ऍड करायचे. असं. हा, ओके ओके, कळालं. ठीक आहे. लिहून झालं की सांगा. झालंय सर. उदाहरण झालं सर. झालं सर. झालं सर, झालं. अक्षय. हा, झालं सर. आता आपण लिस्ट बघूया की कुठले कुठले एस्केप कॅरेक्टर्स आहेत पायथॉन मध्ये. द फॉलोइंग आर various important characters, escape characters, various important escape characters in Python. Various important escape characters in Python. आता पहिली गोष्ट आपण हे बघितलेलं स्लॅश एन, बरोबर आहे. स्लॅश एन म्हणजे काय, न्यू लाईन. स्लॅश एन म्हणजे न्यू लाईन. सेकंड, स्लॅश टी म्हणजे हॉरिझॉन्टल टॅब. हॉरिझॉन्टल टॅब. त्याच्यानंतर स्लॅश आर म्हणजे कॅरेज रिटर्न. ओके, कॅरेज रिटर्न म्हणजे नेक्स्ट लाईनला परत स्टार्ट पासून तो काय करतो, स्टार्ट करतो. स्लॅश आर, कॅरेज रिटर्न. स्लॅश बी म्हणजे बॅक स्पेस. स्लॅश बी म्हणजे बॅक स्पेस. स्लॅश एफ म्हणजे फॉर्म फीड. स्लॅश एफ म्हणजे फॉर्म फीड. ओके, सो पेज ब्रेक साठी फॉर्म फीड वापरतात मोस्टली. पेज ब्रेक
हे काय एवढे बाकीचे वापरले जात नाहीत, बट तुम्ही लिहून घ्या इन्फॉर्मेशन साठी. मोस्टली स्लॅश एन वापरतो आपण, स्लॅश टी वापरतो आणि वर्स्ट केस मध्ये स्लॅश आर. सो नेक्स्ट इज स्लॅश व्ही वर्टिकल टॅब, त्याच्यानंतर 7 स्लॅश सिंगल कोट. ओके, सो हे एवढं गरज नाही आहे, तुम्ही लिहून घ्या फक्त सिंगल कोट. त्याच्यानंतर 8 डबल कोट, 9th बॅकस्लॅश सिम्बॉल. ओके, आता हे तुम्हाला सिंगल कोट कसं वापरणार. सपोज तुम्हाला लिहायचं असेल की इट्स रेनिंग. ओके, तो तुम्ही कसं लिहिणार, इट मग बॅकस्लॅश मग एस आणि रेनिंग. आपण हे मगाशी एक्झाम्पल बघितलेलंच आहे, दोन्ही कंबाईन होतात बरोबर आहे. म्हणजे इथे काय येणार, इट्स रेनिंग येणार. हे झालं त्याचं सिम्पल यूज. बट इथं तुम्हाला 3 मोस्टली यूज होतात, न्यू लाईन, हॉरिझॉन्टल आणि कॅरेज रिटर्न. सो दोज आर मोर इम्पॉर्टंट. झालंय लिहून. झालं सर. Okay, next is constants. Okay, so constants concept is not applicable in Python. Constants concept is not applicable in Python, but it is convention. But it is convention to use only uppercase characters if we don't want to change the values. If we don't want to change the value. ओके, म्हणजे तुम्ही सपोज डिक्लेअर केले मॅक्स व्हॅल्यू इक्वल टू 10, तर याची व्हॅल्यू काय नाही होणार, चेंज नाही होणार. ओके, so almost in the whole program this value will be used as 10. Okay, we can change it, but almost it remains the same until you change it. Okay, so let us not think about changing it, just remember that. So this is the part we have covered till the data types and constants. Okay, so लिहून झाले काय. अक्षय कोण गेलं. झालं सर.
गॅप काउंट झालं झालं